आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बीडमधून पुन्हा एकदा हादरवून टाकणारी बातमी समोर येते। बीडमधला गुंडाराज काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्हा हा गुन्हेगारीच्या कृत्यांमुळे सतत चर्चेत आहे आणि अशातच आता अंबेजोगाई तालुक्यातून एक खळबळजनक बातमी समोर येते। यामध्ये घरापुढे होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारीनंतर महिलेला बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आलेली आहे। यातली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सत्र न्यायालयामध्ये वकिली करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी शेतात रिंगण करून काठ्या आणि पाईपने जबर मारहाण केलेली आहे। यात पाईपच्या माराने या महिलेचं अंग काळनिळ पडल्याचं दिसतंय। डीजेच्या आवाजाची तक्रार केल्याने ही मारहाण करण्यात आलेली आहे। सरपंचांनी महिलेला मारहाण केली असून बीड जिल्ह्याला पुन्हा एकदा हादरवून टाकणारी घटना समोर आलेली आहे। किती अमानुष पद्धतीने त्या महिलेला मारलेले हे आपण पाहतोय। दरम्यान ही महिला ही वकील असून तिनं डीजेच्या आवाजाची तक्रार केली आणि या क्षुल्लक कारणावरून तिला सरपंचानंच मारहाण केलेली आहे। बीडमध्ये महिला वकिलाला सरपंचानं मारहाण केलेली आहे। डीजेच्या आवाजाची आणि पिठाच्या गिरणीबाबत तक्रार केल्यानंतर हे अमानुष कृत्य करण्यात आलं। सरपंच आणि त्याच्या 10 कार्यकर्त्यांना मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे। शेतामध्ये रिंगण करून काठ्या आणि जेसीबी पाईपनं मारहाण केली आहे। बीडच्या अंबेजोगाई तालुक्यातील सेनगाव मधली अत्यंत धक्कादायक घटना आपण पाहतोय।